महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. नमस्कार श्रोते हो, मी चिन्मय देशपांडे आज अत्यंत महत्वाच्या विषयाकरता म्हणून आपल्या समोर आलेलो आहे. एक महत्वाचा विषय घेऊन आम्ही तो आपल्या समोर मांडणार आहोत. आजचं हे जे सत्र आहे ते विशेष आहे. आपण म्हणाल विशेष कशा करता? कारण विषय आपल्याकरता अत्यंत प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. कोणाबद्दल विषय? तर सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज, त्यांची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्री ज्ञानेश्वरी, आपले सद्गुरू श्री मामा महाराज आणि वारी. आणि म्हणून अशा या विशेष वार्तालापाकरता, संवादाकरता आपल्याबरोबर संत साहित्याचे अभ्यासक आणि आपले साधक बंधू रोहनजी उपळेकर आलेले आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दादा. नमस्कार. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. श्री सद्गुरूंचं स्मरण करून आजच्या आपल्या या विषयाला हात घालूया. या भारतभूमीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात आपण जर महाराष्ट्राबद्दल विचार केला तर आपण भाग्यवान आहोत की आपण या मातीमध्ये जन्माला आलो. वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळ्या परंपरा आणि त्याच्यामध्ये जन्माला आलेले अनेक संत सज्जन सत्पुरुष महात्मे. अशा संतांकडे, अशा सत्पुरुषांकडे बघितल्यानंतर ज्या पुरुषांच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, असा साधू संग घडो मज लागी, अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. प्रत्येक संप्रदायातल्या प्रत्येक संतांचं, सत्पुरुषांचं वैशिष्ट्य आहे. पण आज आपण ज्या सद्गुरू मामांबद्दल बोलणार आहोत त्यांच्या ठिकाणी त्रिवेणी परंपरेचं संगम दिसतोय. आता त्रिवेणी का? आपण सद्गुरू मामांचं चरित्र नक्कीच वाचलेलं असेल, अभ्यासलेलं असेल. श्री दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि भागवत वारकरी संप्रदाय, या तीनही संप्रदायांचं एकत्रीकरण ज्यांच्या ठिकाणी दिसतं असे 20व्या शतकातले श्री ज्ञानेश्वरीवर अपूर्व भाष्य करणारे, माऊलींवर जीवापाड प्रेम असणारे, माऊलींचे निष्ठावान भक्त श्री ज्ञानेश्वरी ही ज्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण सामावली होती असे मामा महाराज देशपांडे. शक्तिपात योग संप्रदायाचे अध्वर्यू आणि परमपूज्य सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांची पूर्ण कृपा ज्यांच्यावर होती असे मामा महाराज. दादा, या दत्त संप्रदायाबद्दलची माहिती चरित्रामध्ये आम्ही वाचलेलीच आहे. पण नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय हा सद्गुरू मामांपर्यंत कसा येऊन पोचला हे ऐकायला आवडेल आम्हाला. सद्गुरू मामांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या ठिकाणी परंपरांचा संगम आहे. त्यांना जो पहिला अनुग्रह झाला तो त्यांच्या मातोश्रींचा, परमपूज्य पार्वती देवींचा. ती परंपरा राजाधिराज सद्गुरू समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची शक्तिपात परंपरा आहे. पहिला अनुग्रह तो झाला त्यांना. त्यानंतर मातोश्रींनी त्यांना अनुग्रह म्हणजे ह्या शक्तिपात दीक्षेपूर्वी नामदीक्षा दिलेली होती. त्या नामाचा अनुसंधान करता 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 वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 1932 साली, मामांचा जन्म 1914 सालचा, बरोबर, 1932 साली त्यांना सगुण साक्षात्कार झाला. वाह! आता ही किती विशेष घटना आहे की त्यांना अवघ्या 18व्या वर्षी सगुण साक्षात्कार झाला होता. आणि तो सगुण साक्षात्कार झाला भगवान पंढरीनाथांचा. वाह! म्हणजे ते दत्त सांप्रदायिक असं आपण म्हणताना ते दत्त संप्रदायाचे अध्वर्यू होते. पण त्यांना प्रथम सगुण साक्षात्कार, प्रथम दर्शन झालं ते दत्त भगवान पंढरीनाथांचं. आणि ते इतकं दिव्य अद्भुत दर्शन होतं. ते काठी घोंगडे श्यामरूप तेज वहाळिले अमूप, भक्त कैवारिया बाप प्रकटला तो, असं सद्गुरू दादांनी त्यांचं वर्णन केलंय त्या प्रसंगाचं. ते जे दर्शन झालं ते त्यांना म्हणजे आपल्या नसरापूरला असताना झालेलं आहे. आणि त्या दर्शनाचं एक अद्भुत हे असं होतं की त्यांनी मग मातोश्रींना विचारलं की हे कोणतं रूप आहे, कारण ते खूप अद्भुत होतं. त्या त्यांच्या सद्गुरूही होत्या. बरोबर. मग त्यांनी सांगितलं की हे भगवान पंढरीनाथ आहेत आणि हे आपले आराध्य आहेत, असं त्यांना मातोश्रींनी सांगून ठेवलं होतं. पुढे त्यांना 1941 साली सद्गुरू मातोश्रींकडनं शक्तिपात दीक्षा झाली. ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला, रात्री ज्या दिवशी, त्या दिवशीच्या पहाटे नोव्हेंबर महिन्यामध्ये 41 सालच्या अष्टमीला, कार्तिक शुद्ध अष्टमीला त्यांना
मातोश्रींकडं मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला, कार्तिक नाही, मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला त्यांना मातोश्रींकडनं पहाटे अनुग्रह झाला आणि त्याच दिवशी रात्री त्यांनी मातोश्रींनी देह ठेवला. तिथीने ती सप्तमी होती त्या दिवशी सकाळी, म्हणजे अनुग्रह झाला तेव्हा सप्तमी होती, अष्टमी लागल्यावर मातोश्रींनी देह ठेवला. हा अनुग्रह झाला त्यांना स्वामी महाराजांच्या परंपरेतल्या शक्तिपात पद्धतीप्रमाणे, आणि त्यांना सगुण साक्षात्कार आधी झाला होता तो भगवान पंढरीनाथांच्या दर्शनाने. याचं कारण असं की संप्रदाय जरी हे भिन्न दिसत असले, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे जरी भिन्न दिसत असले तरी हे मुळात एका भागवत संप्रदायाची शाखा आहे. आणि हे पहिल्यांदा प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एका पत्रात याची नोंद केलेली आहे. हे फक्त म्हणजे त्यांनी सूचक उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर ह्याची मांडणी मामांनीच केलेली, आणि त्यांचा हाच अनुभव त्यांनी तिथे सांगितलेला आहे. हे त्यांचं खूप मोठं संप्रदायाला दिलेली देणगी आहे. याचं कारण असं की नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या तीन संप्रदायांचे जे मुख्य प्रवर्तक आहेत ते भगवान विष्णूंचेच 24 अवतारांपैकी कोणी कोणी आहेत. दत्त संप्रदाय ज्या भगवान दत्तात्रेय प्रभूंच्या पासून सुरू होतो, ते दत्तात्रेय प्रभू हे त्या 24 भागवतात जे 24 अवतार सांगितलेत भगवान विष्णूंचे त्यापैकी एक आहेत. नाथ संप्रदाय ज्यांच्यापासून प्रवर्तित झाला ते नवनारायणच आहेत मुळातले, जे नवनाथ म्हणून पुढे कार्यकर्ते झाले. तर ते मूळ नवनारायणच आहेत, आणि त्यांनाही आदिनाथांपासून जे मत्स्येंद्रनाथांपाशी ज्ञानधन आलं ते शापामुळे विसरलं गेलं. आणि पुन्हा माऊली जसं म्हणतात, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेणोकै श्री त्रिपुरारी सांगितले, जे ती जी परंपरा सांगितली तिथे जे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी भगवान शिवांच्या नकळत घेतलेलं ज्ञान होतं ते त्यांच्या शापाने पुन्हा विसरलं, आणि त्या ज्ञानाची त्यांना पुन्हा प्राप्ती गिरनारवरती भगवान दत्तात्रेय प्रभूंकडनं झाली. त्यामुळे नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे पुन्हा एकच आहेत तिथे. तेही दत्तप्रभू भगवान विष्णूंचेच अंश आहेत, हे नवनारायण पण भगवान विष्णूच आहेत, आणि भगवान विष्णूंचा स्वतःचा वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदायाचा आहे, त्यामुळे ते तर त्यांचंच आहे. याचा अर्थ काय की हे तीन संप्रदाय विशेष दिसत जरी तीन असले तरी आहेत एक. एखादी त्रिमिती वस्तू आपण जशी बघतो, या दिशेने बघू, त्या दिशेने बघू, त्या दिशेने बघू, वस्तूचा फेस वेगळा दिसतो तिथे आपल्याला, पण वस्तू मुळात एकच आहे. तसे हे तिन्ही संप्रदाय मुळात एकच आहेत. त्यामुळे मामांच्याही चरित्रात हे पाहायला मिळतं, आणि सर्वच संप्रदायांमध्ये या सर्व संप्रदायांचं जे आराध्य आहे ते भगवान श्रीकृष्णच आहे. सर्वच, दत्त संप्रदायाचा असो, नाथ संप्रदायाचा असो किंवा वारकरी संप्रदायाचा असो, त्यांचीच रूप किंवा ते मूळचे भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप. त्यामुळे मामांना सगुण साक्षात्कार होताना तो भगवान पंढरीनाथांचा झाला, कारण ते आराध्य आहेत त्या संप्रदायाचे. ते जरी दत्त संप्रदायाचे अनुयायी दिसत असले तिथे तरी. त्यामुळे या आणि मातोश्रींच्या बाबतीत काय होतं, परमपूज्य मातोश्री या स्वतः मुळात गोपी होत्या पूर्वीच्या, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ती भगवत भक्ती होतीच. त्या जरी अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये आल्या अनुग्रहाच्यानी, त्यांना स्वामी महाराज हे पण भगवान श्रीकृष्णच आहेत याचाही अनुभव होता, कारण तेही त्यांचंच स्वरूप आहे. आणि अनेक त्या संप्रदायातल्या स्वामी महाराजांच्या संप्रदायातल्या अनेक अधिकारी महात्म्यांनी या गोष्टीचा आपल्या वाङ्मयातनं खुलासा केलेला आहे. परमपूज्य श्री मामा, परमपूज्य श्री शिरीष दादा, परमपूज्य सौ शकुंतलाताई, परमपूज्य मातोश्री, स्वामीसूत महाराज, आनंदनाथ महाराज या सर्व सत्पुरुषांनी त्यांचं भगवान श्रीकृष्ण हेच त्यांचं मूळ रूप आहे याचा अनुभव घेतलेला होता. त्यामुळे तेही संप्रदायाचा भाग काय, ते मुळातच भगवान श्रीकृष्ण होते. त्यामुळे त्यांच्याकडनं आलेली परंपरा असो, मामांची परंपरा असो, त्या मुळात सगळ्या भागवतच आहे, भगवंतांपासून निर्माण झालेल्या म्हणून भागवत. या 24 अवतारांपैकी कोणाही देवतेला किंवा भगवंतांच्या रूपाला प्रमाण मानून जो संप्रदाय आहे ते सगळे भागवतच आहे. त्यामुळे मामांच्या ठिकाणी हे येतं. आता मातोश्रींना ज्ञानेश्वर माऊलींची पण खूप प्रेमाची भावना होती त्यांच्या अंतःकरणात. त्यांची एक मजा अशी होती की त्या लिहायला वाचायला शिकलेल्या नव्हत्या, पण त्या ज्ञानेश्वरी मात्र वाचू शकतात. त्यांना वाचताही यायची ज्ञानेश्वरी, आणि त्याचा अर्थही उलगडत होता. मामांना लहानपणी असं बघायला मिळायचं की आपली आई ज्ञानेश्वरी वाचताना खूप रडते, तिला भरून येतं. तिला त्यांनी विचारलं, आई काय होतं असं की तू इतकी खंबीर आहेस एरवी बाकीच्या सगळ्या परिस्थितींमध्ये, पण ज्ञानेश्वरी वाचताना असं काय होतं तुला? मातोश्रींनी मामांना त्या सख्या म्हणायच्या, कारण स्वामी महाराज त्यांना सख्या म्हणायचे, म्हणून सगळेच त्यांना सख्या म्हणायचे.
मामांचे वडील, मामांच्या मातोश्री. तर त्यांनी विचारलं, सख्या इथे बघ. हं. असं त्यांनी त्या उघडलेल्या ज्ञानेश्वरीत मामांनी बघितल्यावर त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा बोध वाह. करतानाच जिवंत दर्शन झालं. वाह. मग ते म्हणाले, हे बघते मी म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. खरंय. आणि त्यांचाही, मातोश्रींचाही तेवढा अधिकार होता. अगदी बरोबर. त्यांच्याकडे ती परंपरा आलेलीच होती आणि अभ्यास हा ज्ञानेश्वरीचाच आहे या सगळ्या संप्रदायात. वा वा. मामांच्या परंपरा शाखेत तर विशेषत्व नाही. बघा, म्हणजे असं आपल्याला वाटतं की संप्रदाय परंपरा वेगवेगळे असतात, पण आपण त्याचं जे काही त्रिमितीचं उदाहरण दिलं ते अगदीच बरोबर आहे. आणि मामांनी नंतर अवतार, त्यांच्या पूर्ण अवतार कालामध्ये ना ह्याची मांडणी खूप चांगली करून ठेवली आपल्या वाङ्मयात. वा वा. की हे सगळे एक आहे, यांचं तत्वज्ञान एक आहे, यांची उपासना पद्धती एक आहे, फक्त बहिरंगात काही फरक नाही. आणि ते कालपरत्वे आलेले असतात. त्यामुळे त्याला काही, त्या बहिरंगाच्या फरकाने त्याच्यात भेद निर्माण होतो. प्रत्यक्ष सद्गुरू मामांच्या मातोश्री पार्वती देवी, त्यांना भगवंतांचं दर्शन घडलं, माऊलींचं दर्शन घडलं, आपण असं म्हणालाच सुद्धा. आणि अर्थातच जर मातोश्रींना दर्शन घडलंय तर सिद्ध महात्म्य असलेल्या मामांना सुद्धा माऊलींचं दर्शन होतच असणार आहे. तर त्याविषयीच्या काही दिव्य आठवणी किंवा काही प्रसंग आहेत का? आहेत ना, खूप. मामांना, माऊलींच्या बाबतीत मामाच असं सांगायचे की ते संजीवन समाधीस्थ असल्यामुळे त्यांच्या स्वरूपाचं दर्शन होत नाही. मूळ रूप त्यांचं जे आहे ना ते फार कमी वेळेला आणि फार कमी महात्म्यांना दिसतं. त्यांची नादमय प्रचिती येते असं मामा म्हणायचे. बर. पण मामांच्याच बाबतीत त्यांच्यावरची एवढी मोठी कृपा होती माऊलींची की माऊलींचं वारंवार त्यांना दर्शन होत असे. नुसतं दर्शन होत नसे एवढंच नाही, तर माऊली त्यांना ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे गूढार्थ स्वतः स्वमुखाने सांगत असत. वा वा. इतकी मामांच्यावर त्यांची परिपूर्ण कृपा होती. त्यांना पहिलं जे विष्णू रूपात माऊलींचं दर्शन झालं होतं तो 49 सालचा प्रसंग आहे. बरोबर. 49 साली ते हिमालयामध्ये यात्रेला गेलेले असताना विष्णू प्रयागामध्येच त्यांना नदीत स्नान करत असताना खाली, पाण्याच्या खाली माऊलींचं विष्णू रूपात दर्शन झालं. म्हणजे माऊली हे विष्णू स्वरूप आहेत असं दर्शन झालं. बरोबर. आणि त्यांना त्या प्रसंगापासून त्यांची जी भविष्याची स्फूर्ती होती, म्हणजे त्यांना समोर व्यक्ती दिसली की तिचं सगळंच भूत भविष्य दिसत असे, त्याची पत्रिका दिसत असे, ती त्यांची अंतस्फूर्ती त्या दर्शनानंतर आपोआप कमी झाली. म्हणजे त्यांना जे सतत होत होतं ते कमी झालं आणि त्याऐवजी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची अंतस्फूर्ती त्यांना व्हायला लागली. त्यांना माऊलींच्या ओव्या आतून स्फुरू लागल्या, अर्थासह माऊलींना काय म्हणायचं असं हे त्यांना त्यातून जाणवायला लागलं. हे त्या प्रसंगात पहिल्यांदा झालं. त्यानंतर त्यांना दुसरं एक दर्शन झालेलं आहे ते 54 साली. बरीच आहेत, त्यातली जी संदर्भाने आठवत आहेत महत्वाची. 54 साली जेव्हा त्यांना मातोश्रींचा अनुग्रह त्यांना 41 साली झाला. बरोबर. त्यानंतर त्यांनी सांगून ठेवलं होतं की असाच अनुभव आणखी 12 वर्षांनी येईल, ते तुझे मंत्रगुरु असतील. शक्तिपात दीक्षा मातोश्रींकडनं झाली, पण संप्रदाय चालवण्यासाठी जो महामंत्र द्यावा लागतो तो तुला आणखी एका सद्गुरूंकडनं मिळेल असं मातोश्रींनी सांगून ठेवलं होतं. तो प्रसंग घडला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 54 साली सोलापूर येथे. तिथे त्यांना परमपूज्य सद्गुरू श्री गोळवणे महाराजांकडून मंत्रदीक्षा, शक्तिपात पूर्वक मंत्रदीक्षा झाली आणि त्याच क्षणी त्यांना अधिकार पण दिले, दीक्षाधिकार, परंपरा चालवण्याचे. त्यानंतर त्यांना परतीच्या वारीच्याही संदर्भाने यायचं होतं. महाराजांनी, टेंबेस्वामी महाराजांच्या आज्ञेने त्यांना कुरोपूरला जाऊन एक अनुष्ठान करायला सांगितलं होतं. त्याची परवानगी घेण्यासाठी ते आळंदीला आले होते, माऊलींची पण. आणि ते महाराजांनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माऊलींची पण परवानगी घ्या. त्यासाठी ते जेव्हा माऊलींच्या दर्शनाला आळंदीला आले तेव्हा त्यांना जावे ऐसे असा शब्द, की जा त्या अनुष्ठानाला तुम्ही जा, असा माऊलींचा शब्द ऐकवायला. आणि बहुतेक त्याच वेळेला माऊलींचंही त्यांना प्रत्यक्ष दर्शन होऊन माऊलींनी त्यांच्यावर विशेष शक्तिपातपूर्वक कृपा केलेली. मामांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांकडनं दीक्षा होती, विशिष्ट प्रकारची शक्तिपात दीक्षा त्यांना झालेली होती. तो प्रसंग बहुतेक त्याच वेळेचा असावा, कारण त्याची बाकी नोंद नाहीये कुठे. आणि तिथेच तो दिसतो की मामा म्हणायचे त्या प्रसंगानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला अनुग्रह झाला माऊलींचा. त्यामुळे त्यांच्यापाशी गुळवणी महाराजांकडनं येणारी दत्त संप्रदायाची शाखा, नरसिंह स्वामी महाराजांच्याकडनं येणारी, त्यांच्याचकडनं येणारी श्रीविद्येची परंपरा, ती पण आचार्य परंपरेतनं आलेली आणि नरसिंह स्वामी महाराजांना दत्त संप्रदायाच्या आलेली ती परंपरा, मंत्र परंपरा, मातोश्रींकडनं स्वामी महाराजांच्या परंपरेतनं आलेली शक्तिपात परंपरा आणि ज्ञानेश्वर महाराजांकडनं आलेली भागवत आणि नाथ, अशा दोन्ही संप्रदायांची परंपरा, असा तो त्यांच्या ठिकाणी त्रिवेणी संगम दिसतो.
वा वा. त्यामुळे ते एक विशेष विभूतिमत्व आहे मामांचं, आणि ते त्यांच्या अवतार कालातल्या लीला बघितल्या की लक्षात येतं की ते खरंय खरं. खरोखर विशेष असं त्यांचं. हा दुसरा त्यांना झालेला दर्शनाचा प्रसंग. पुढेही त्यांच्या दर्शनाचे फार सुंदर सुंदर प्रसंग आहेत. त्यांना भगवंतांच्या दर्शन झालेल्याचेही प्रसंग आहेत. त्यातला एक प्रसंग मात्र मी मुद्दा म्हणून परमपूज्य सद्गुरू दादांनीच सांगितलेला एक प्रसंग सांगतो. त्यांना एकदा असं, म्हणजे मामांचं काय होतं, त्यांना माऊलींविषयी अत्यंतिक प्रेमादर होता. म्हणजे असं ते तू माय मी लेकरू अशी भावना होती त्यांच्या अंतःकरणामध्ये माऊलींविषयी. त्यामुळे त्यांना कधीतरी तो असा अनिवार्य प्रेमाचा आवेग आला की ते मिळेल त्या वाहनाने आळंदीला निघून जायचे. लगेच उठायचं आणि आळंदीला जायचं. आळंदीला गेले की ते माऊलींपाशी बसायचे. माऊलींच्या समाधीपाशी बसले की त्यांना माऊलींचं दर्शन होत असे. एकदा असेच प्रस्थानाच्या दिवशीच ते तिथे गेलेले होते, माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी. आणि तिथे गेलेले असताना त्यांना तो अनिवार्य प्रेमाचा आवेग यायला लागला आणि त्यांना ते असं अस्वस्थ व्हायला लागले की मी आता आपल्याशिवाय जगू शकत नाही. बरं, मामांच्या बाबतीत असं होतं की मामा जेव्हा जेव्हा माऊलींपाशी जायचे तेव्हा कोणीच नसायचं तिथे. असं बऱ्याच वेळा घडायचं की ते एकटेच तिथे. त्याही दिवशी तसंच झालं. सगळी सामसूम होती, ते समाधीपाशी एकटेच होते रात्री. त्यांनी कडकडून मिठी मारली समाधीशिलेला आणि ते रडायला लागले. ते अनिवार्य यांनी रडायला लागले प्रेमाने की मला आपल्याशिवाय जगणं शक्य नाही. शेवटी तिथे प्रत्यक्ष करुणाब्रह्म, मामा ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करुणाब्रह्म हा त्यांनी स्वतःच कॉइन केलेला शब्द आहे बरं. याचा कुठेही यापूर्वी, मामांच्या पूर्वी कुठल्याही साहित्यात हा शब्द उल्लेख दिसत नाही. तो त्यांनी केलेला आहे की ते करुणेचं साक्षात ब्रह्म आहे, करुणेचीच मूर्ती आहे असं म्हणून केलेला शब्द प्रयोग येतो. तर ते करुणाब्रह्म माऊली प्रत्यक्ष प्रकटले. आणि ते माऊली त्यांना म्हणाले, काय एवढा शोक करताय तुम्ही आज, म्हणजे काय झालं असं, एवढा विरह का जाणवतोय तुम्हाला, आपण तर एकच आहोत ना, असं माऊलींनी मामांना म्हटलं. असं म्हटल्याबरोबर त्यांनी तो खूप वेळ धरून ठेवलेला आवेग फुटला आणि ते रडायलाच लागले. अगदी खरं. ते म्हणाले, देवा ते काय मला कळत नाही आपण काय म्हणताय, पण काही करा, पण माझं लेकरू पण घालवून. वा वा. म्हणजे ते एकरूपत्व जे भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम जे म्हणतात ना, ते भक्तीतलं जे द्वैत आहे ना ते जास्त मोहक आहे ना. खरं. ते मामा तिथे माऊलींना म्हणतात की ते काही असो एकरूपत्व वगैरे, माझं जे लेकरू पण आहे ना, तुम्ही माय मी तुमचं लेकरू, ते घालवू नका. ते मला तो एकरूपत्वाचा अनुभव नको आहे. तो एक दर्शनाचा फार सुंदर प्रसंग परमपूज्य सद्गुरू दादांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, सद्गुरू स्मरणीमध्ये. तर हे जे त्यांचं जे उत्कटता आहे ना भक्तीची, म्हणजे मामा माऊलींचं स्वरूप झालेले होते तरीही त्यांच्या ठिकाणी ती उत्कटता होती, कारण तो भक्तीचा आनंद घेण्याचा त्यांचा तो आस जी असते ना ती फार विशेष होती, फार विलक्षण. म्हणजे त्यांना माऊलींबद्दल जे काय वाटायचं ना ते शब्दात सांगणं शक्य नाही, इतकी ती अद्भुत भावना होती. अगदी अगदी बरोबर आहे. काय गंमत आहे बघावं, प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन, प्रत्यक्ष माऊलींचं दर्शन, आणि माऊलींनीच सांगावं सद्गुरू मामांना की आपण वेगळे नाही आहोत. आता इथे उल्लेख आलेला आहे तो ज्ञानेश्वर माऊलींचा. भगवान पंढरीनाथांचं दर्शन मामांना घडलं याबद्दल आपण बोललोच. मग हे दोन उल्लेख आले की प्रश्न येतो तो वारीचा. आणि मी तर चरित्रात असं वाचलंय की मामा एक वेगळ्या प्रकारची काहीतरी वारी करायचे, त्याला काहीतरी पडशी वारी असं काहीतरी नाव होतं. तर हा काय प्रकार आहे नेमका? मामांना जे 32 साली भगवंतांचं दर्शन झालं ना तोपर्यंत ते पंढरपूरला कधीच गेलेले नव्हते. त्यांनी पंढरपूरला देवांचं दर्शन घेतलेलं नव्हतं. त्यांना मातोश्रींनी ते सगळं रूप काय आहे ते सगळं सांगितलं. आणि 1936 साली भाऊबीजेच्या दिवशी ते पहिल्यांदा पंढरपूरला गेले दर्शनाला. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी भगवंतांना काठी घोंगडे श्यामरूपतीची घोंगडी घातलेली आणि काठी घेतलेला त्यांचा जो वेश असतो ना तोच वेश नेसवलेला होता. जे त्यांना 32 साली दर्शन झालं होतं देवांचं दिव्य दर्शन, त्याच वेशातलं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालं. आणि बहुतेक असं म्हणतात की देव त्यांच्या दर्शनाला आलेल्याला प्रत्येक आपलं करून घेतात. त्या दिवशी जे मामा भगवंतांच्या मध्ये एकरूपच झाले अशा अर्थाने, वृत्तीच्या अर्थाने, त्यानंतर मातोश्रींच्याच आज्ञेने त्यांनी पडशीची वारी करायला सुरुवात केली. ही ती जी वेगळी वारी आहे त्याला पडशीची वारी म्हणतात. 12 वर्ष त्यांनी ती पडशीची वारी केली. 36 सालापासून, म्हणजे त्या वर्षीची झाली, त्याच्यानंतर 37 सालापासून त्यांनी ती पडशीची वारी सुरू केली. पडशीची वारी हा आता कुठेही बघायला मिळणारा प्रयोग नाहीये वारीचा. पूर्वी वारकरी करत असत. एक पडशी नावाचा पूर्वी प्रकार होता. पडशी असा शब्द प्रयोग ऐकला असेल. तर ती पडशी म्हणजे अशी पट्टी असते मोठी, आणि त्याला अशा 2 बाजूला पिशव्या केलेल्या असतात. म्हणजे इकडे अशी एक दुमडून केलेली पिशवी आहे. ती पिशवीचा जो मधला भाग असतो तो खांद्यावर ठेवायचा
बर. म्हणजे त्या उभ्या बाजूच्या 2 पिशव्या 2 बाजूला येतात. बरोबर. त्याच्यामध्ये आपलं सामान हं. आणि आपल्याला लागणारा शिधा असं दोन्ही त्यात ठेवायचं आणि ती पडशी खांद्यावर ठेवून वारी करायची. वा. ही अयाचित वारी आहे. वा. त्याच्यात मागायचं नाही कोणाला वा. काही. आपल्या बरोबर सामान वागवायचं आणि स्वतःहून कोणी आणून दिलं तर घ्यायचं. वा. आणि कुठेही घरात मुक्काम नाही करायचं. हो. धर्मशाळेत, देवळात किंवा झाडाखाली वा. असा मुक्काम करायचा. अशी 12 वर्ष मामांनी पडशीची वारी केली. ही सोपी गोष्ट नाही. अगदी अद्भुत आहे. आजच्याही काळात सोपी नाहीये. खरंय. त्या काळात तर अजिबातच सोपी नव्हती. बरोबर. कारण हे सगळं बरोबर करायचं, स्वतःचा स्वतः स्वयंपाक करायचा मधल्या वेळात आणि तो घेऊन खाऊन पुढे परत चालायचं. परत पुढे ही अशी 12 वर्ष त्यांनी केली. आता तर म्हणजे ऐकायला सुद्धा मिळणार नाही पडशीची वारी. आता अगदी. पडशीच लोकांना माहिती नाही, वारीचा प्रसंगच नाही येणार. अगदी अगदी. पण ही अशी 12 वर्ष त्यांनी पडशीची वारी केली. आणि मग 48 सालापासून ते केशवराव महाराज देशमुखांच्या दिंडीतनं वारी करायला लागले ते शेवटपर्यंत. वा. त्यांनी ती वारीची परंपरा केली. म्हणजे मला एक खूप असं नेहमी म्हणजे असं जाणवतं की मामा आपली ओळख सांगताना आम्ही आळंदी पंढरीचे वारकरी वा वा. अशी स्वतःची ओळख सांगायची. त्यांच्या प्रवचनांमध्ये कुठे कुठे नोंदी आहेत नोंदी अशा आहेत. सहज बोला, आम्ही कोण, आम्ही पंढरीचे वारकरी. वा. आता तो सगळ्याच भागांनी हे आहे, त्या आतल्या पंढरीचाही संबंध आहे त्याच्याशी, कारण ते त्याचेही कापडी ज्या मार्गाची कापडी बरोबर. महेश अजूनही असं माऊली अगदी म्हणतात, तसेच हे पण होते ना. वा. कापडी त्याच्याही बद्दल आता मामांच्या ज्ञानेश्वरी चिंतनाचा विषय येईल, तिथे मी मुद्दामून मामांनी कापडीचा नक्की. सांगितलेला वेगळा अर्थ सांगेन. खूप छान जरूर, विषय. जरूर. पण ते त्याचे वाटसरू होते त्या वारीच्या वाटेचे आणि त्यांनी जन्मभर ती वारी केली. काय अद्भुत वारी आहे बघा. आजकाल आपण जी वारी बघतो त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं अद्भुतच आहे. मग असं असताना जिथे माऊलींचं दर्शन मामांना झालं, मग माऊलींच्या विषयीचा एक सार्थ अभिमान मामांच्या ठिकाणी तर नक्कीच असणार आहे. विशेष होतं. असा काही प्रसंग मी वाचला होता की त्यांनी जी पहिली शक्तिपात दीक्षा दिली तिथे काहीतरी श्री ज्ञानेश्वरी आणि माऊलींचा संबंध काहीतरी आहे असं वाचलं होतं. त्याचा प्रसंग असा घडला, मामांना सद्गुरू गुळवणी महाराजांनी 54 सालीच दीक्षाधिकार दिले होते, पण त्यांनी कुणालाही दीक्षा त्या सुमारास दिली नाही. ते महाराज होते कारण त्यावेळी कार्य करायला. पुढे काय झालं, 61 साली मिरजेला एक प्रसंग झाला. पण त्यातही थोडा ज्ञानेश्वरीचा संबंध आहे. अगदी. कारण मामांनी केशवराव महाराजांच्या दिंडीत जायला लागल्यानंतर केशवराव महाराजांच्या पत्नी तेव्हा होत्या. केशवराव महाराजांनी देह ठेवलेला होता, पण त्यांच्या पत्नींना त्यांनी दृष्टांत देऊन सांगितलं की आम्ही जे हस्तलिखित करून ठेवलेलं आहे ज्ञानेश्वरीचं, ते तुम्ही मामांकडे द्या, ते प्रकाशित करा. वा. आणि मग त्यांनी अगदी 60 साली ते 58 साली सही करून, नाही 58 साली दृष्टांत झाला आणि 60 साली त्यांनी ते अधिकारासकट सही करून मामांना दिले ते अधिकार. वा. आणि मामांनी 61 साली त्यातला पहिला खंड, ज्ञानेश्वरीचे सुलभ गद्य रूपांतर असं ते पुस्तक आहे, त्याचे 3 खंडात त्यावेळी प्रकाशन केलं होतं. त्याचा पहिला खंड मामांनी 61 साली प्रकाशन केला. वा. त्याच्या कामासाठी ते मिरजेला कंपोजिंग मामा शिकलेले होते मुळातच पूर्वी. त्याचं कंपोजिंग त्यांनी स्वतः केलेलं आहे. पूर्वी कंपोज करावं लागायचं, त्या बरोबर ते जे छापखाने होते त्याच्यात हाताने कंपोजिंग करावं आजच्या सारखं प्रिंटिंग सुलभ नव्हतं, कम्प्युटर नव्हते त्या. अगदी. तर ते कंपोजिंग त्यांनी स्वतः केलं होतं मिरजेला. त्या प्रसंगातलाच हा उपप्रसंग आहे म्हणून हा आधी संदर्भ सांगितला, हाही माऊलींशी संबंधित. त्यावेळी काय झालं, तिथे एक दादा बर्वे नावाचे गृहस्थ, त्या प्राणी नावाचे जे डॉक्टर होते तिथे, डॉक्टर प्राणी, त्यांच्या घरी मामांचे जुने संबंध होते. त्यांच्या घरी ते मुक्कामाला होते. तिथे ते बर्वे आले आणि त्या दिवशी मामा नेमके खूप वेळ बैठकीला बसून त्या आनंदात, म्हणजे 2-2.5 तास ते बैठकीला बसलेले होते. त्या आनंदात ते बाहेर येऊन बसले तर हे बर्वे तिथे येऊन काहीतरी बडबड करत होते. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय काहीतरी विचित्रच आहे, गुळवणी महाराजांबद्दल काहीतरी बोलले. तर त्यांनी विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे का कधी? नाही म्हणाले, आम्ही वाचली. तुम्ही गुळवणी महाराजांना भेटलाय का कधी? नाही भेटलो. अरे मग जे तुम्ही वाचलंही नाही, जे तुम्ही भेटलाही नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही कोणत्या अधिकारांनी बोलताय? म्हणजे ते ऐक्यू माहितीवर काहीतरी बोलत होते, कशावर खरी असते. अगदी बरोबर. त्याचा तो सात्विक संताप आला, कारण ते ऐकेनात ते. त्यांना तो सात्विक संताप आला आणि ते म्हणाले, ते वस्ताद सोडा, त्यांचा हा पठ्यच काय तयारीचा आहे ते बघा म्हणाले. आणि मामांनी त्या दादा बर्व्यांवरती शक्तिपात दीक्षेचा प्रयोग केला. तो म्हणजे त्यांच्यावरती तो तीव्रतम शक्तिपात झाला त्यांच्या त्या संकल्पना. त्या क्षणी त्या बर्व्यांचे महाबंध लागला, तेही बंद लागले आणि 1.5 तास त्यांना विशेष क्रिया झाल्या. आता हा जरी भाग समोर दिसला असला तरी पुढची गोष्ट फार महत्वाची. ज्या क्षणी ते 1.5 तासांनी जागे झाले त्या क्षणी त्यांचं अंतःकरण पूर्णपणे बदललेलं होतं. ते
आत्यंतिक श्रद्धेने मामांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले आजच्या सारखा आनंद मी कधीच बघितला नाही. हे शक्तिपाताचं खरं स्वरूप. अगदी खरं. शक्तिपात म्हणजे क्रिया नव्हेत, शक्तिपात म्हणजे भावनेचा पूर्ण बदल. अगदी खरं. त्यांना जो आतून प्रेमाचा उमाळा आला ना, ती भगवत प्रेमाची भावना ह्याला शक्तिपात म्हणतात. आणि तो मामांकडनं झाला, ती त्यांची पहिली दीक्षा झाली. कारणीभूत ज्ञानेश्वरी बद्दलची निंदा ठरलेली आहे, सद्गुरूंबद्दलची निंदा ठरलेली आहे. हाही भाव मामांनी ज्ञानेश्वरीतनच घेतलेला आहे. कारण माऊलींचं गुरुप्रेम त्यांचे पायिक असलेल्या मामांच्या ठिकाणी तितक्याच तीव्रतेने प्रकट. प्रश्नच नाही. अगदी खरं. काय चमत्कार आहे. मामा सांगत असत की किती गुरुप्रेम माऊलींच्या ठिकाणी आहे. त्यांनी परमपूज्य सद्गुरू दादांनाच हे सांगितलेलं होतं आणि दादांनी तो प्रयोग पण करून बघितला. बर. हा अर्थात मामांनी पण करून बघितलेलाच असणार त्यांच्या अवतार काळात. मामा म्हणायचे की माऊलींच्या ठिकाणी अजूनही तितक्या गुरुप्रेमाची भावना आहे. म्हणजे आता ते संजीवन समाधीस्थ आहेत, पण तरी सुद्धा त्यांना म्हणजे ते जे म्हणतात 13व्या अध्यायामध्ये की तिकडून येणाऱ्या वाऱ्याला सुद्धा साष्टांग दंडवत घालून तू आमच्या घरी थांब, कारण तो गुरुगृहावरनं येणारा वारा आहे. ती जी भावना त्यांनी आचार्य उपासनेच्या श्लोकात म्हणजे आचार्य उपासनेच्या वर्णनात केली आहे ना, ती अजूनही आहे. म्हणून मामांनी दादांना काय सांगितलं होतं की त्र्यंबकेश्वरला जायचं, तिथे निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालायचा, त्यांना सांगायचं की मी आता आपला प्रसाद घेऊन आळंदीला जात आहे असं म्हणून समाधीवरनं माऊलींसाठी प्रसाद घ्यायचा आणि कुठेही न थांबता डायरेक्ट आळंदीला जायचं. आणि तो प्रसाद त्र्यंबकेवरनं आणलेला निवृत्तीनाथ महाराजांचा प्रसाद माऊलींना अर्पण करायचा. त्यावेळेला त्यांचं ते गुरुप्रेम कसं उफाळून येतं ते बघायचं असं मामांनी दादांना सांगितलं. आणि एकदा खरंच असं त्यांना संधी मिळाली तसं करण्याची. ते तिथून त्र्यंबकवरनं प्रसाद घेऊन आले आणि डायरेक्ट आळंदीला गेले, कुठेही मध्ये न थांबता. त्या दिवशी एकही माणूस नव्हता. म्हणजे दादा दारातनं जे आत आले आळंदीला ते थेट समाधीपाशीच गेले, कोणीच नव्हतं मध्ये. आणि त्यांनी जसा तो त्यांच्या सद्गुरूंचा प्रसाद माऊलींच्या समाधीवर ठेवला, त्या क्षणी तुळशी बुक्क्याचा अद्भुत सुगंध तिथे पसरला आणि माऊलींच्या समाधीतून तीव्र प्रणवाचा ध्वनी यायला लागला. हे त्यांचं दर्शन, त्यांचा तो आनंद त्यांनी तिथे अनुभवला. मामांनी पण हे केलं असेल, अनुभवलेलं असणार, कारण त्यांनी तो अनुभव सांगितला. मामांचं एक वैशिष्ट्य होतं, ते कधीही अनुभवा व्यतिरिक्त काहीही बोलले नाही. खरंय. त्यांनी ते नामदेव महाराज जे म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, मामांनी ज्ञानेश्वरीच्या एकूण एक ओव्या अनुभवलेल्या होत्या. आणि त्यांना देव बोलिले एक जे दुजे नाही असं जे 18व्या अध्यायात माऊली म्हणतात त्याची प्रचिती होती. मामा म्हणायचे की ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी महायोगच सांगितलेला आहे. महायोग म्हणजे भक्तियोग, ज्याला ते ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपली म्हणून जे म्हणतात, तो जो परमभक्ती योग आहे, पराभक्तीचा योग आहे, तोच पदोपदी ठाई शब्दांमधून त्यांनी सांगितला. याची परिपूर्ण प्रचिती मामांनी घेतलेली होती. तेच त्यांनी त्यांच्या वाङ्मयातनं पण मानलं. अगदी खरंय. म्हणजे सद्गुरू माऊलींचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे श्री ज्ञानेश्वरी आहे. आणि या ज्ञानेश्वरी बद्दल परमपूज्य सद्गुरू मामा नेहमी म्हणायचे की हे एकपुस्तकी ग्रंथालय आहे. तेव्हा स्वतः आपण जसं म्हटलात तरी एक तरी ओवी अनुभवावी, त्या पद्धतीनं सद्गुरू मामा अक्षरशः ज्ञानेश्वरी जगले. मग या ओव्यांवरच्या प्रवचन सेवा सुरू झाल्या असाही एक चरित्रामध्ये उल्लेख आहे. तर नेमकी पहिली प्रवचन सेवा तीही श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीवर कधी आणि कुठे झाली? ती 1953 साली मामाच्या काळात राजकोटला सेवेला म्हणजे नोकरीला होते. सौराष्ट्र परिवहन खात्यात ते नोकरी करत होते आणि तिथल्या जो कैवल्यधाम आश्रम आहे त्याच्या शाखेत तिथे राहत होते. तर तिथे त्या कैवल्यधामच्या जे कोण तिथे स्वामीजी असतील त्यांची प्रवचन सेवा राजकोटच्या एका राम मंदिरामध्ये होत असे. तर एक वर्षी नंदकिशोरजी म्हणून तिथे होते, त्या स्वामींची सेवा ठरवली होती तिथल्या स्वामीजींनी. पण गंमत अशी झाली की ते येऊ शकले नाही. तर त्यावेळी ते दादा भिसे म्हणून त्यांचे जे एक सहकारी होते मामांचे, ते म्हणाले मामा तुम्ही प्रवचन करा. मी कधीच प्रवचन केलेलं नाही. ते म्हणाले पण तुम्हाला अभ्यास आहे तुम्ही करा. पण त्यांनी मामांना उचलून टांग्यात घातलं आणि त्या रामनवमीच्या दिवशी रात्री प्रवचन सेवा असायची, तिथे नेऊन बसवलंच डायरेक्ट. मामा त्यांच्यापेक्षा चणीनी लहान होते, त्यांनी उचलूनच नाही बसवलं. आता तिथे तर बसले जाऊन मामांनी हात जोडले, माऊलींचं स्मरण केलं, त्यांना दरदरून घाम फुटला अंगाला आणि 2 मिनिटांनी त्या स्मरणाच्या परिणामाने ते एकदम शांत झाले. आणि 9:30 वाजता रात्रीची त्यांची ती प्रवचन अस्खलित तासभर ज्ञानेश्वरीवरती बोलत होते. परत जसं तास झाला तसं त्यांना पुन्हा ते थरथरला अंग घाम आला
आणि मग ते एकदम त्या भावातनं बाहेर आले. वा. हा त्यांचा तो पहिला प्रवचनाचा प्रसंग आहे, ज्यावेळी त्यांना सद्गुरू गोळवणे महाराजांकडनं दीक्षाही झालेली नव्हती. वा. आधीचा प्रसंग आहे हा. पण मातोश्रींच्या कृपेने त्यांचा अभ्यास पूर्ण झाला होता. वा. ज्ञानेश्वरीचा पूर्ण म्हणजे एक ह्याच्यापर्यंत, कारण मामा म्हणायचे ज्ञानेश्वरीचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. मामांचं ते आहे, कारण मामा हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ते काय म्हणायचे, मी माऊलींचा विद्यार्थी आहे. वा. आजन्म ते विद्यार्थ्याच्या भूमिकेने राहिले. आज तुम्ही एक गोष्ट बघणार नाही की एखादा प्रसिद्ध कीर्तनकार किंवा प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकाराच्या प्रवचनाला बसत अगदी नाही. खरंय. आज बघायला मिळतं. अगदी खरं. मामांचं वैशिष्ट्य असं होतं की मामा छोट्यातल्या छोट्या पहिलं प्रवचन करणाऱ्याच्या प्रवचनात सुद्धा बसायचे प्रेमाने, त्याचं कौतुक करायचे. मी असा प्रसंग एकांकडनं ऐकलेला आहे. काका माऊली ते यायचे पूर्वी, त्यांनी ज्ञानेश्वरीवरती पुस्तक पण लिहिलेलं आहे. त्या काकांनी मामांबरोबर वारी केलेली होती. बर. ते म्हणाले माझं एकदा प्रवचन झालं होतं वारीमध्ये, नात्यापुत्याला. बर. मी प्रवचनाला बसलो आणि समोरनं मामा येऊन बसले. म्हणाले मी इतका घाबरलो. म्हणाले आता मामा समोर येऊन बसले, कसं बोलायचं. तर मामांनी तिथनं खूण केली, चालू दे तुझं. म्हणाले आम्ही बसतो. संपूर्ण प्रवचन ऐकलं त्यांनी. आणि मग मी म्हणाले जाऊ त्यांच्यापाशी मामांना नमस्कार केला. म्हणा मामा मी आपलं बोललो कसं तरी. अरे नाही छान बोललास म्हणून, असाच अभ्यास कर, माऊलींची सेवा कर, असं म्हणून त्यांनी कौतुकही केलं होतं. त्या काकांच्या तोंडून मी हा प्रसंग ऐकला. वैद्य नाव होतं त्या काकांचं. गेले वेडे वाकुडे गायीनं परी तुझ्याशी म्हणवीन, अशी परिस्थिती. त्यांनी त्यांच्या अभ्यासाची पद्धतच अशी होती, ती मातोश्रींनी घालून दिलेली होती. अगदी. त्याचं काय आहे, मामांच्या मातोश्री या विचक्षण अभ्यासक होत्या. नुसत्या अभ्यासक नव्हत्या, फार तयारीच्या अभ्यासक होत्या. वेगळाच त्यांचा तो हे होता. त्यांनी मामांना सांगितलं सुरुवातीला की आधी दासबोधाचा अभ्यास करायचा पूर्ण. दासबोधाचा अभ्यास झाला की एकनाथी भागवताचा अभ्यास करायचा. एकनाथी भागवताचा झाला की मग ज्ञानेश्वरीला हात लावायचा. हे का तर समर्थ आधी व्यवहार व्यवस्थित करतात. अगदी खरं. आणि भाषेचा पण फरक आहे. समर्थांची भाषा त्या मानाने आपल्या जवळची, त्यानंतर एक 50 वर्ष आधीची म्हणून एकनाथी भागवताची भाषा, आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची भाषा. भाषेचा पण एक अभ्यास होत जातो, पद्धतीचा अभ्यास होत जातो. आणि नाथ महाराज आणि समर्थ दोघांनीही ज्ञानेश्वरीच तत्वज्ञान विवरून सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याचाही अभ्यास होत जातो. या सगळ्या क्रमाने मामांनी अभ्यास केला. मग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची त्यांना विशेष पद्धत मातोश्रींनी सांगितली. ती अशी की एका तासामध्ये ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचायच्या. असं जर पारायण केलं तर एका महिन्यामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी वाचून होते. साधारणपणे थोडं कमी जास्त पुढे मागे, पण एक महिन्यामध्ये पूर्ण पारायण होतं. मग एक पारायण करताना 300 ओव्यांचं पारायण करायचं. त्याच्या पुढच्या वेळेचं पारायण 150 ओव्यांचं करायचं. म्हणजे एका तासात 150 ओव्या वाचायच्या, तेवढाच. त्याच्या पुढचं पारायण 75 ओव्यांचं करायचं. असं क्रमाने करत करत एका ओवीचं पारायण एका तासामध्ये 1 ओवी या इतक्या यायला यायचं. अशी मामांकडनं त्यांनी अभ्यासाची तयारी करून घेतलेली होती आणि मामांनी तसा केला होता अभ्यास. अगदी खरंय. 1 ओवी एका तासात मग तेवढी मांडली जाते, तेवढं चिंतन होतं. आपल्याला अंदाज नसेल पण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाविषयी परमपूज्य सद्गुरू दादांनी त्यांच्या स्मरण यात्रा पुस्तकामध्ये एक विशेष मोठा लेख लिहिलाय. त्याच्यात त्यांनी 3 पात्रता सांगितल्या अभ्यासाच्या. ज्ञानेश्वरीसाठी काय आवश्यक आहे, तर एक लौकिक पात्रता, एक अलौकिक पात्रता आणि एक अभ्यासजन्य पात्रता. हा विषय तिथनं बघावा मूळ पुस्तकातनं, ज्यांना मोठा येतो. या तिन्हीची सांगड मामांच्या ठिकाणी होती. मामा त्याची लौकिक पात्रताही बाळगून होते, अलौकिक पात्रताही बाळगून होते आणि अभ्यासजन्य पात्रताही बाळगून होते. आणि यासाठी अलौकिक पात्रता तर ते घेऊनच आलेले होते, लौकिक पात्रता त्यांनी अर्जित केलेली होती आणि अभ्यासजन्य पात्रता मातोश्रींची कृपा होती. हे जे सांगितलं ते या तिन्हीचा संयोग त्यांच्या ठिकाणी होत असल्यामुळे ते त्याचे खरे अभ्यासक होते. अगदी. म्हणजे आजकालच्या काळामध्ये आम्ही अभ्यासक आहोत असे बरेच जण म्हणतात, पण ते काही खरा अभ्यास नाही हे ऐकल्यावर लक्षात येतं. त्याची जी अलौकिक पात्रता आहे ना, ती तर पूर्वजन्माचा भाग आहे, ती येऊच शकत नाही. अशी इतकं सोपं नाही. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत त्यांचं सांगणं होतं मामांचं की ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरीच्याच ओवींना सोडवायची. माऊलींचा अभ्यास हा माऊलींच्याच वाङ्मयांनी करायचा, म्हणजे इतकं ते वाङ्मय पक्क पाहिजे. अगदी बरोबर. मामांचं होतं तसं. म्हणजे आमच्यासारख्या साधकांना अभ्यास कसा करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन मातोश्रींनी मामांना आणि मामांकडनं आपल्यापर्यंत आलेलं आहे. खरंच केवढी मोठी कृपा आहे त्यांची. क्रम तसाच आहे. क्रम तसाने त्या क्रमाने केलं तर ते विशेषत्वाने नीट समजत जात. बरोबर. कारण काय आहे, सिद्धांत समजावा लागतो.
अगदी खरं. एकदा सिद्धांत समजलेला असेल तर तो मांडता कसाही येऊ शकतो, वा, पण वा. समजलाच नसेल तर मांडता येणार नाही. अगदी दुसऱ्याची मांडणी बघून मांडता येत नाही, कारण त्यांची मांडणी त्यांनी समजून घेऊन केलेली असते. बरोबर. ते समजून घेणं आणि आवश्यक प्रत्येकाचा एक विचारधारा वेगळी असते आणि अनुभवाचा एक भाग तर आणखीनच वेगळा, आहे. आणि तो मामांच्या ठिकाणी पूर्ण असल्यामुळे परिपूर्ण. अगदीच म्हणजे आपण पहा, म्हणजे ते आता मगाशी कापडीचं सांगत होतो ना, तो आता संदर्भ हा. इथे सांगतो. ये मार्गीचा कापडी महेश अजूनही, अशी 6व्या अध्यायात मामांची माऊलींची एक ओवी आहे. म्हणजे कापडी याचा अर्थ वाटसरू, प्रवास करणारा. या महायोगाचा भगवान महेश हे सुद्धा एक वाटसरू आहे. बर, आता ते वाटसरू कसे कसे असू असतील? शकतील? ते तर त्याचे मुख्य आहेत, अगदी. आदिनाथ आहेत ते. मामांना ह्याचा अडचण पडली नाही. मामा म्हणाले हे कसं आहे माहिती का मला, एखादं कॉलेज असेल ना, त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी पण जातात, प्रोफेसर पण जातात, वा, आणि प्रिन्सिपल पण जातात. अगदी खरं. तिघही तोच रस्ता आक्रमत असले तरी तिघांच्या कार्याचा भेद आहे ना. वा वा वा. इथे तोच आहे. वा. इथे भगवान महेश हे त्याचे प्रोफेसर म्हणजे प्रिन्सिपल आहेत त्याचे. अगदी ते खरं. पण त्याच ठिकाणी जातात. कशासाठी जातात? तर उरलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. वा. हे जर लक्षात आलं तर किती छान अर्थ लागतो. आता नाही तर एखादा काय म्हणेल, भगवान महेश पण त्याचे वाटसरू आहेत, म्हणजे त्यांना काय प्राप्ती नाही झालेली का त्याची? असं नाही. अहो, त्यांनीच निर्माण केलंय ते. अगदी खरं आहे. पण हे बघितलं असं मामा फार सुंदर सांगायचे. आता किंवा अजून एक सांगतो संदर्भ. हा तर खरोखर मामांना म्हणजे माऊलींचं सांगणं किती सूक्ष्मतेने कळायचं त्याचा हा प्रत्यय आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये माऊलींची एक ओवी आहे प्राणायामाच्या संदर्भाने, भ्रामरीच्या संदर्भाने आलेली. तर तिथे ते सांगतात की 2 गोष्टी एकत्र करण्याचा प्रयोग तिथे चाललाय, प्राणापानाच्या समानाचं हे. बरोबर. तर ते तिथे जे उदाहरण दिलंय ना माऊलींनी, ते म्हणतात की गोड आंबट मिळे वा. ते तर रसांतर फरसाळे. आता हा तर लौकिक दृष्टांत आहे अगदी की गोड आणि आंबट एकत्र केलं की एक तिसरंच अद्भुत अशी चव निर्माण होते. असं होतं का प्रत्यक्षात? गोड आणि आंबट एकत्र केलं तर ते गोडाकडे तरी जाणार असेल, नाही तर आंबटाकडे तरी जाणार असेल. बरोबर. काहीतरी एक असेल. बरोबर. पण माऊली तर म्हणतात रसांतर फळसाळे, अंतर, तिसरा रस निर्माण होतो. मामांना हे माऊलींच्या कृपेने बरोबर समजलं की माऊली इथे श्रीखंडाचा दृष्टांत देते. क्या बात आहे. वा. आता हे किती परफेक्ट आहे बघा. अगदी. श्रीखंडाची चव गोड आहे का? पूर्ण आहे. हा. पण त्याला एक आंबट टिंज पण आहे. अगदी. आंबट म्हणावी तर आंबट नाहीये. अगदी. त्याची एक स्वतंत्र चव आहे. ना ती गोड आहे ना ती आंबट आहे, ती तिसरी चव आहे. कारण आंबट असा चक्का आणि गोड अशी साखर एकत्र करून ते झालेलं आहे. गोड आंबट मिळे तेथ रसांतर फरसाळे. मामा म्हणायचे हा माऊलींनी दिलेला श्रीखंडाचा दृष्टांत. क्या बात आहे. म्हणजे पहा, म्हणजे श्रीखंड मुरल्यावर असं ज्यांच्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच इतकी मुरली होती, काय एक वेगळा अलौकिकच. हे असं मामांनी पदोपदी ज्ञानेश्वरीचे अर्थ सांगितले. म्हणजे हा आपला वेळेचा मर्यादा असते म्हणून, पण त्यांच्या वाङ्मयात आहे. अगदी. त्यांनी जे वाङ्मय त्यांचं लिहिलं किंवा प्रवचनांचं वाङ्मय उपलब्ध झालं, ते जे सगळे ग्रंथ आहेत ते जवळपास 4000 पानांचे. वा. ते सगळं वाङ्मय हे अभ्यासकांसाठी अक्षरशः मेजवानी आहे. अगदी खरं आहे. सुवर्णाच्या ताटातली मेजवानी आहे ती. असं श्रीखंडाचीच आहे. अगदी. वा. क्या बात आहे. अगदी बरोबर. बरोबर. दादाने अगदी बरोबर सांगितलं. आपण श्री वामनराज प्रकाशनाला नक्की भेट द्या. आणि एवढे सद्ग्रंथ परमपूज्य सद्गुरू मामांच्या श्री ज्ञानेश्वरीच्या ओवीवर जी प्रवचनं झालेली आहेत ते उपलब्ध आहेत. मला वाटतं अभंगांवरची सुद्धा. अगदी खरं. आता माऊलींचे जे योगपर अभंग आहेत किंवा संतांचे वारीत म्हटले जाणारे आंधळा पांगळा वासुदेव, हे जे सुरुवातीला ज्याला सकाळचा क्रम म्हणतात, त्या सकाळच्या क्रमातले अभंग आहेत ना, ते सगळे योगपर आहेत. वा. ते रूपक अभंग आहेत सगळे. बरोबर. त्यांचा सगळा रूपक अभंगांचा योगपर अर्थ लावणारे मामा एकमेव असे विभूतिमत्व आहेत. 6व्या अध्यायात जो शक्तिपात अभ्यास योग म्हणतात, त्या अभ्यास योगाचं जे माऊलींचं हृदगत आहे ते फक्त मामांनी मांडलेलं आहे. आज तागायत ज्ञानेश्वरीच्या 700 वर्षांच्या 750 वर्षांच्या इतिहासात इतकं विलक्षण आणि इतकं परिपूर्ण असं त्याचं चिंतन दुसऱ्या कोणीही मांडलेलं नाही. म्हणजे असं वाटतं की माऊलीच जणू मामांच्या रूपाने ते. वा वा वा. म्हणजे प्रत्यक्ष जणू काही माऊलींनी हे सगळं काही मामांना सांगून प्रत्यक्ष आपण जसं मगाशी बोललो त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊली आणि मामा दोघं एकच आहेत याची प्रचिती यात नाही येते. आणि म्हणून श्री वामनराज प्रकाशनाची जी काही सद्ग्रंथ आहेत ते आपण जरूर घ्या, जरूर वाचा. आपण प्रवचनाबद्दल सांगितलं सद्गुरू मामांच्या, मला वाटतं एका या एपिसोडमध्ये हे सगळं सांगणं काही सोपं नाहीये. त्यांची शैली आणि त्यांच्या मांडणीसाठी 4 एपिसोड खरंच तसं करावं लागेल. बघूया मामांच्या कृपेने ती इच्छा असेल तर हे नक्कीच होईल. या मामांचं एक अजून सांगतो, मामा नुसतं त्या ज्ञानेश्वरीचे अभ्यासक नव्हते, ते उपासक पण. वा वा.
वा. आता हे वेगळं कॉम्बिनेशन आहे त्यांच्या ठिकाणी. हम्म. दोनच प्रसंग सांगतो, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. हो. मामांकडे एकदा एक गृहस्थ आले. हम्म. ते म्हणाले, मामा मला एक वेगळीच सांगायचं आहे आपल्याला. मामा म्हणाले, काय आहे? म्हणाले, मामा मला एका स्त्रीविषयी प्रेम आहे. हम्म. तर ते मी कशी मिळवू? मामा म्हणले, ज्ञानेश्वरी वाच. वा. त्यांना आश्चर्य वाटलं की म्हणजे आता हा काय उपाय आहे का? मामांनी त्यांना विशिष्ट पद्धतीने ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सांगितलं. आणि मामा असं म्हणाले, त्यांनी विचारलं, मला माझी इच्छा प्राप्त होईल का? मामा सूचकपणे म्हणाले, टिकली तर प्राप्त होईल. वा. एवढंच बोलले आणि त्यांनी तो विषय सोडून दिला. हा. त्या गृहस्थांनी पण हिरिरीने अगदी मामांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पारायण सुरू केलं. पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. त्या सगळ्या ओघामध्ये माऊलींचे ते दिव्य शब्द खरंय सांगणारे मामा, हा. याचा परिणाम व्हायला असा लागला की त्यांचं चित्तशुद्धी व्हायला लागली. वा वा. आणि वर्षभराने जेव्हा ते मामांकडे आले तेव्हा मामा म्हणले, काय रे, झाली का पारायण? झाली म्हणा. मग इच्छा पूर्ण झाली का? ते गृहस्थ म्हणाले, मामा इच्छाच नाही राहिली. वा. असं त्यांनी म्हटल्याबरोबर मामांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. खरंय. ते म्हणाले, अरे पोरा, माऊलींची कृपा झाली रे तुझ्यावर. खरंय खरंय. अक्षरशः म्हणजे काय अद्भुत प्रसंग. आता बघा, म्हणजे एखाद्याला गंमत वाटेल की काय इच्छा, त्याचा उपाय काय, पण मामांनी त्यांचं कल्याणच केलं. मामा म्हणायचे की आमचं काम काय आहे, माऊलींपर्यंत नेऊन सोडणं. क्या बात आहे. तो एकदा माऊलींपाशी गेला, त्यांनी माऊलींना धरलं की आमचं काम संपलं. आता माऊली आणि तो जो माऊलींना धरेल त्याचं कल्याणच होईल, त्याला दुसरा काही पर्यायच नाही. ते करुणा ब्रह्म आहे आणि त्यांच्याकडे फक्त कल्याणाचीच आशीर्वाद आहेत त्यांच्यापाशी. त्यामुळे जो त्यांना धरेल त्याचं कल्याण. मामांनी हे जन्मभर केलं. त्यांनी लोकांना ज्ञानेश्वरीची गोडी लावली. वा वा. त्यांनी ते म्हणायचे, संप्रदाय आमचा काय, आमच्याकडे प्रचार प्रसार कशाचा? ज्ञानेश्वरीचा. वा. ते म्हणायचे, आमच्याकडे दीक्षेचा प्रचार प्रसार नाही, आम्ही ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करतो. जो ज्ञानेश्वरीला धरेल त्याचं कल्याण होईल. आणि त्यांच्या चरित्रात प्रसंग आहे. आता हे जसं एक उपासनेचं सांगितलं, अजून एक वेगळा प्रसंग सांगतो. माऊलींच्या ओव्या या मंत्ररूप आहेत असं मामा म्हणायचे. आहेतच, त्याचा अनुभवही आहे. कारण माऊलींचे शब्द आहेत, ते दिव्य आहेत, ते ब्रह्म शब्द आहेत. ते अगदी ती फावली ब्रह्मानंदाची राणी आहे. तर त्यांनी एकदा एक घडलेला प्रसंग आहे हा मामांच्या चरित्रातला. मामा सांगली भागात होते कुठेतरी. तिथे एक शेतकरी गृहस्थ मामांकडे आला. म्हणाला, मामा माझ्या गायीवर कोणीतरी करणी केली. बर. तर मामा म्हणले, का, म्हणजे का असं तुला वाटतं? तर म्हणाले, अहो तिचं दूध काढायला गेलं ना की आचळातनं रक्त पण येतं. आता दुधात रक्त मिक्स झाल्यानंतर ते दूध कसं वापरणार? फेकून द्यावं लागतं म्हणाले रोज. तर मामा म्हणले, असं का? बरं म्हणाले, आम्ही येतो, बघूया. मामा त्या गायीपाशी गेले त्या शेतकऱ्याबरोबर. आणि त्यावेळी ते माऊलींच्या स्मरणात होते. तिच्यापाशी गेले, त्यांनी त्या गायीच्या पाठीवर हात फिरवला, तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांनी ज्ञानेश्वरीची एक ओवी म्हटली. 12व्या अध्यायाची पहिली ओवी. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, असं तिथे म्हटली. आणि त्याला म्हणले, दूध काढ बरं. त्यांनी दूध काढलं, त्यातलं रक्त येणं बंद झालं. म्हणजे मामांनी माऊलींच्या ओवीच्या मंत्रांनी त्याची करणी घालवलेली होती त्या गायीवर. म्हणजे आपण मगाशी जे म्हटलं की सद्गुरू मामा प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी जगत कसे होते याचं हे अगदी पूर्ण उदाहरण आहे. त्या माऊलींची जी शांभव मंत्र परंपरा जी आहे ना त्यांची, त्या शांभव कोश त्यांना पूर्ण ज्ञात होता. त्यामुळे त्यांना माऊलींच्या म्हणजे ओव्यांमधनं मंत्र कसे तयार करतात ते पूर्ण माहित होतं. त्याचाच त्यांनी तिथे तो उपयोग केला. अगदी बरोबर. आणि त्यांचं ते उपासक होते. त्यांची आता एक अजून गंमत म्हणून सांगतो, ते ज्ञानेश्वरीला आपली बँक म्हणायचे. वा. त्यांच्याजवळ एक ज्ञानेश्वरीची प्रत होती. ती प्रत त्यांच्या देवघरात ठेवलेली असायची. आणि त्यांच्या त्या ज्ञानेश्वरीच्या प्रतीत एक पाकिट असायचं. बर. आणि त्याच्यात काही पैसे ठेवलेले असायचे. ते त्याला बँक म्हणायचे. आणि त्यांच्यावर माऊलींची अशी कृपा होती की ते त्याच पाकिटातनं कितीही पैसे काढून काम करत. वा 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 वा. ते पाकिट कधी त्यातनं बाहेर काढत नसत. त्यांच्याकडे एक पेटी होती लोखंडाची अशी. त्या पेटीत ते ज्ञानेश्वरी ठेवलेली असायची. त्यातनं त्या पाकिटातनं ते लागेल तेवढे पैसे काढून घ्यायचे, द्यायचे कोणाला लागेल तिथे. त्यांचं लोकांना मदत, म्हणजे अगणित लोकांना त्यांनी मदत केली. ते सगळी ती ज्ञानेश्वरीला बँक म्हणायची. त्यांची सगळ्याच बाजूने ती बँक होती. आनंदाची बँक त्यांची ज्ञानेश्वरीच होती. आणि सुखाची बँक त्यांची ज्ञानेश्वरीच होती. व्यवहारिक असो पारमार्थिक असो सगळं ते ज्ञानेश्वरीच होतं. ते म्हणजे कोणी एकदा, म्हणजे त्यांचं गंमत सांगतो, एकदा एक नवरा बायको त्यांच्याकडे भांडायला आले, भांडण घेऊन आले त्यांचं. तर ते मामा बसले होते. मामा म्हणले, अरे तुमचं भांडण ज्ञानेश्वरीत आहे.
बरोबर. त्यांना कळेच ना, ते गप्पच बसले. मामाने ओवी म्हणून दाखवली, तुमच्या क्या बात है. भांडणाचा उल्लेख माऊलींनी केलाय. इतकं त्यांना त्या ज्ञानेश्वरी, ते प्रत्येक गोष्ट ज्ञानेश्वरीच्या अँगलनीच बोलायचे. काही असो, त्यांना ज्ञानेश्वरीच प्रेम होतं. म्हणून ना वारकरी संप्रदायातले जे आणि काही महात्मे होऊन गेले, की ज्यांचं माऊलींवर फार प्रेम होतं, त्यांचं मामांची फार सख्य होतं. मी त्या विषयाकडे येणारच होतो, कारण मी असंही चरित्रामध्ये वाचलंय की धुंडा महाराज देगलूरकर आणि आपले सद्गुरू मामा महाराज यांचे अत्यंत ऋणानुबंध होते. जिव्हाळ्याची ऋण. म्हणजे असंही त्याच्यामध्ये मी ऐकलंय की धुंडा महाराजांकडे जर कोणी आलं, मला अमुक एक ज्ञानेश्वरीच्या ओवीची शंका आहे, तर आपण त्याचा अर्थ सांगाल का, तर ते आदरपूर्वक आपल्या सद्गुरू मामांकडे त्यांना पाठवायचं. काय ऋणानुबंध आहे. मामांकडेही पाठवत असत. त्यांनी मामांच्या देहत्यागानंतर तसाच दादांच्याही बाबतीत, वा वा, दादांकडे त्यांनी योगशास्त्रातल्या शंका विचारायला कोणी आलं तर ते मामांकडे, दादांकडेच पाठवत असत. वा. त्यांचं इतकं सख्य होतं दोघांचं, की ते भेटले की अगदी कडकडून मिठी मारत असत, साष्टांग नमस्कार घालत असत. ते माऊलींनी जे वर्णन केले ना, जवळीकीची सरोवरे मिसळती परस्पर, त्यांच्या बाबतीत खरं होतं. कारण दोघांनाही ज्ञानेश्वरीबद्दल अत्यंतिक प्रेम होतं. आमच्याही उपळेकर महाराजांचं, माझे पणजोबा, त्यांचंही मामांचं खूप सख्य होतं. तेही ज्ञानेश्वरीच्या अँगलनीच होतं. त्यांना ते माऊलींचं प्रेम दोघांनाही होतं, त्यामुळे एकमेकांबद्दल फार प्रेमाची भावना होती. तसेच एक अतिशय अप्रसिद्ध असे सत्पुरुष वारकरी संप्रदायात होऊन गेले. त्यांचं नाव गणपती गुरुजी जोशी. बर. त्यांच्यावर माऊलींची प्रत्यक्ष कृपा झालेली होती. त्यांना ज्ञानेश्वरी तोंडपाठ होती. ते तर दिवसभर प्रत्येक गोष्ट ज्ञानेश्वरीतनच बोलायचे. म्हणजे बोलणंच ज्ञानेश्वरीतनीच होतं त्यांचं. त्या गणपती गुरुजी जोशींना देव बाप्पा म्हणायचे, कारण त्यांचे कान खूप मोठे होते गणपतीसारखे. त्यांच्याही बद्दल मामांना अत्यंतिक प्रेम होतं आणि ते एकमेकांबद्दल फार जिव्हाळा होता, कारण त्या दोघांवरही माऊलींचीच कृपा. प्रश्नच नाही. वारकरी संप्रदायातल्या बऱ्याच फडकऱ्यांचे आणि मोठ्या मोठ्या सत्पुरुषांचे मामांचे खूप चांगले संबंध होते आणि खूप त्यांचे प्रसंग हृदय आहेत खूप. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जर बघितलं तर मामांचं कार्य केवढं मोठं आहे. त्यांचं कार्य अगदी म्हणजे दीपस्तंभासारखं आहे. कारण ज्या योगपर अभंगांचा आणि ओव्यांचा कुणीही विचार केलेला नाही, ते पहिलं मामांनी मांडून ठेवलेलं आहे. हे फार अभ्यासासाठी आवश्यक असतं, कारण माऊली अनुभव बोलतात. त्याचा अनुभव ज्यांनी घेतलाय, त्यांनी माऊलींच्या वाङ्मयाचा अनुभव सांगणं ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे. अगदी खरं. मामांनी करून ठेवली. एवढंच नाही, मामांनी केशवराव महाराज देशमुखांचे ग्रंथ प्रकाशित केले. वा. कारण ते सुद्धा माऊलींचे खूप निष्ठावंत अभ्यासक होते, उपासक होते, भक्त होते. आणि त्यांनी 36 वर्ष न चुकता एकही दिवसाची त्यांनी गॅप न घेता ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली होती. जिथे केली, नागनाथपाराजवळ त्यांची माडी होती, ती पुढे मामांनीच विकत घेतली. 71 साली त्यांना तसा दृष्टांत झाला त्यांचा, आणि त्यांनी सांगितलं, आमची परंपरा प्रवचनाची आपण चालवाल का तिथं, पुन्हा तिथे सुरू करा. मामांनी ती खूप कष्टाने माडी विकत घेऊन तिथे ज्ञानेश्वरी निवास असंच त्याचं नामकरण केलं. तेही सद्गुरू गुळवणी महाराजांच्या हस्ते झालं आणि त्यांनी तिथे रोज प्रवचन सेवा केली. त्यांच्याच सारखी तिथे कीर्तन सेवा, प्रवचन सेवा त्यांनी केलं. त्यांचं वाङ्मय प्रकाशित केलं. इंग्लंडलाही ते गेलेले होते. मामा 73 साली इंग्लंडला गेलेले होते. म्हणजे ज्या काळी परदेशात जाणं किती कठीण होतं, आणि तिथे जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. खूप मोठी गोष्ट आहे. त्याला कारणीभूत झाले आचार्य अत्रे. आचार्य अत्र्यांचा मामांवर खूप लोभ होता आणि ते मामांना वारंवार ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे अर्थ विचारून त्यांच्याकडनं समजून घेत असत. त्यांची इच्छा होती की हे परदेशात पण करायला पाहिजे, पण ते त्यांच्या हयातीत झालं नाही. 73 साली मामा तसा प्रसंग आला. मामा श्रावण अनुष्ठानाच्या काळात 3-4 महिने इंग्लंडला होते. त्यांनी तिथे खूप ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार केला. त्यांच्याकडनं काही दीक्षा झाल्या तिथे आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे माऊलींचं वाङ्मय ग्लोबल केलं त्यांनी त्या काळात, म्हणायला. अगदी बरोबर. आणि आजही आहे. आज तर त्यांचं वाङ्मय सर्वत्र आपल्याला उपलब्ध आहे. वाङ्मयाच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांचीच ती वाङ्मयी मूर्ती आहे. त्या वाङ्मयी मूर्तीची जन्मभर मामांनी सेवा केली. खूप विशेष त्यांचे जे प्रसंग आहेत ना सगळे माऊलींबद्दलचे, किंवा त्यांच्या त्या वारकरी संप्रदायाशी संबंधित गोष्टी किंवा माऊलींचे प्रसंग, प्रसंग खूप विशेष आहेत, भावपूर्ण आहेत. अगदी अगदी खरं आहे. माऊलींनाही आपल्या या पुत्राची अभिमान वाटावा, प्रश्नच नाही. हे सोपं नाहीये. माऊलींना अभिमान वाटावा असे मामा. अगदी खरं. आजकालच्या काळामध्ये हे आम्हाला असे काही ग्रंथ वाचायचे झाले, आम्हाला वेळ नाही बुवा, आमच्या नोकऱ्या आहेत, आमचं अमुक काही आहे, आम्ही कारण खूप देतो. पण मामांनी नोकरी सांभाळून सुद्धा श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकरता विशेष कष्ट केले. काय नेमकं कष्ट म्हणजे काय केलं होतं त्यांचा? म्हणजे विशेष भाग आहे तो. का सांगतो, ते त्यावेळी अम्युनिशन फॅक्टरीत नोकरी करायची आपल्या इथे पुण्यात.
ते जाताना त्यांची ती अभ्यासाची पद्धत होती ना, जी एक ओवीची वगैरे, तशीच त्यांनी सायकलवरनं जायचे. त्यांनी सायकलच्या त्या हँडलला एक स्टँड करून घेतलं. ओ बर. त्या स्टँडवर ते एक ओवी माऊलींची लिहायची. क्या बात आहे. आणि सायकल चालवत जाताना आणि सायकल चालवत येताना पूर्ण वेळ त्या एका ओवीचं ते चिंतन करायचे. अशी त्यांनी पारायण केली ज्ञानेश्वर. बर. चिंतनाची प्रक्रिया इतकी होती की झोपेतनं उठून जरी त्यांना कोणी काय विचारलं तरी ते तत्क्षणी ज्ञानेश्वरीवर 1 तासाचं प्रवचन करू शकायचे. इतकं ते मुरलेलं होतं त्यांच्या अंतःकरणात. ते 24 तास ज्ञानेश्वरीच्याच विचारांमध्ये असायचे. अगदी बरोबर आहे. म्हणजे केवढा मोठा बोध ह्याच्यातनं घेण्यासारखा आहे की एखादी गोष्ट साध्य करायची असेल किती कष्ट घ्यावे लागतात. आम्ही सहज म्हणतो की नाही आता वेळ, आम्हाला नाही जमायचं. पण मग असं जे माऊलींच्या चरित्रावर म्हणा, मामांनी काहीतरी नाटक लिहिलं होतं असं काही आहे का? आणि चरित्र पण लिहिलं. बर बर. ते उपलब्ध आहे म्हणजे? हो उपलब्ध. बर. मामांना गंधर्व कालातला भाग खूप त्यांनी पाहिलेला होता. बालगंधर्वांचे मामांचे वडील आणि बालगंधर्वांचे खूप चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी जवळून ते सगळं पाहिलेलं होतं. आणि तो सुवर्णकाळ त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे संगीत नाटकांचा, त्यांनी एक चैतन्य चक्रवर्ती नावाचं एक संगीत नाटक माऊलींवर. क्या बात आहे. 4 अंकी मोठं नाटक आहे. पूर्ण संगीत नाटक. त्याची संहिता उपलब्ध आहे. त्याच्यावरनं छोट्या प्रमाणात करून एक ज्ञानोबा माझा नावाचं नाटक पूर्वी झालं आणि एक 100 प्रयोग त्याचे झाले भारतभर. त्याची नंतर सीडी पण प्रकाशित केली वामनराज प्रकाशनाने. पण ते इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी. काय ते नुसती त्याची संहिता वाचताना सुद्धा आपण वारंवार भरून येत आपल्याला. त्यांचा तो जो माऊलींबद्दलचा प्रेम आहे ना, तो असा उफाळून येतो त्यावर. पण तेवढंच त्यांनी नाही केलं. त्यांनी माऊलींचं एक ओवीबद्ध चरित्र पण लिहिलं. बर. माऊलींचं स्वतंत्र माऊलींचं ओवीबद्ध चरित्र हे एकमेव. बर. अनेक सत्पुरुषांनी माऊलींच्या चरित्राबद्दल, म्हणजे जसं महिपती महाराजांनी जे भक्त लीलामृत केलेलं आहे त्याच्यामध्ये माऊलींचं चरित्र आहे, पण ते सगळ्यांचं एकत्र आहे. तसं नाही. हे स्वतंत्र माऊलींचं 15 अध्यायांचं आणि 2400 ओव्यांचं चरित्र. यात पण गंमत अशी आहे की मामांचे राणी कवीश्वर नावाचे शिष्य होते. त्यांनी आणि मामांनी मिळून हे चरित्र केलेलं, म्हणजे गुरु शिष्यांनी मिळून केलेलं चरित्र. आणि ते त्याच्यात म्हणतात सुरुवातीला की हे आम्ही का लिहितोय, आम्हाला बुद्धिमत्ता दाखवायची म्हणून लिहित नाहीये, माऊलींच्या चरित्राचा आनंद आम्हाला मिळावा म्हणून आम्ही सेवा म्हणून लिहितो. ते चरित्र इतकं विशेष आहे कारण आज आपल्याला माऊलींच्या चरित्रातले मोजून 4-5 प्रसंग माहिती. बोलवलेला माहितीये, चांगदेवांचा उद्धार केलेला, मांड्यांचा प्रसंग माहितीये, समाधीचा प्रसंग माहितीये. या व्यतिरिक्त माऊलींचं खूप मोठं चरित्र आहे बर, की जे आपल्याला माहितीच नाही. अगदी खरं आहे. मामांनी ती मत्स्येंद्र संहिता, आदिग्रंथ, नामदेव महाराजांची रचना, या सगळ्यांचा साकल्याने अभ्यास करून ते सगळे प्रसंग एकत्र केले. गंमत म्हणून सांगतो, उज्जैनला एक मंगलनाथांचं मंदिर आहे, किंवा मंगलेश्वर किंवा मंगलनाथ म्हणतात. अख्ख्या भारतातनं तिथे मंगळाचा दोष असलेले लोक पूजा करण्यासाठी वगैरे येत असतात. ते मंगलनाथांचं मंदिर वीरमंगल नावाच्या एका भक्ताची समाधी असून ती शिवपिंड माऊलींच्या हस्ते स्थापन झालेली. आपल्याला माहिती तरी आहे का? खरंच आहे, फार कमी लोकांनाही माहिती असेल. हा तो सगळा कथा प्रसंग त्याच्यात आलेला, किंवा माऊलींनी केलेल्या तीर्थयात्रेचं डिटेल मधलं वर्णन हे तिथे आलेलं आहे. तो ज्ञानदेव विजय हा अत्यंत अद्भुत, म्हणजे वाचायला घेतला तर थांबूच नाही असं वाटावं असा सुंदर ग्रंथ आहे. आणि इतका भावपूर्ण लिहिलेला आहे मामांनी. त्या ओव्या फार सुंदर. म्हणजे त्यांनी सर्व अंगाने माऊलींची हे केली. म्हणजे माऊलींचे ते उपासक होते, माऊलींचे अभ्यासक होते, त्यांच्या वाङ्मयावर बोलले, त्यांच्या चरित्रावर बोलले, त्यांच्या लीलांवर बोलले, त्यांच्याविषयी बोलले. क्या बात आहे. त्यांना तो खूप म्हणजे हृदयच होतं त्यांचा जिव्हाळा होता. माऊलीमय होऊन जाणं काय ते मामांकडे बघितल्यानंतर कळतं. आता आमच्यासारखे साधक आहेत की जे थोडंसं तळमळीनं काहीतरी आम्हाला कृपायोग काय आहे हे समजून घ्यायचं आहे, ह्या करता या इच्छेनं काही साहित्य किंवा काही लिखाण आहे का हे शोधत असतात. तर आपल्या प्रकाशनातर्फे मामांचं असं सगळं उपलब्ध आहे, हे आपण कुठे घेऊ शकतो, कुठे बघू शकतो? मामांच्या स्थानावरती माऊली आश्रमामध्ये जिथे आपण आज बसलेलो आहोत, हा श्रीपाद निवास या वास्तूच्याच पहिल्या मजल्यावरती वामनराज प्रकाशनाचं ऑफिस आहे. तिथे सगळं वाङ्मय, आणि मामांनीच ते सुरू केलं होतं कारण त्यांना ते वाङ्मय जगभर जावं अशी इच्छा होती. ज्ञानेश्वरी जगभर गेली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्याचं काम त्यांच्याच संकल्पाने सुरू झालेल्या श्री वामनराज प्रकाशनाने केलेलं आहे. कारण मामांनी कानडी केलं, आपणही ते कानडी केलं, इंग्लिशमध्ये केलं, त्याच्यानंतर असं ते काम चालू आहे सगळं मोठ्या प्रमाणावर. सर्व भाषांमध्ये ज्ञानेश्वरी गेली पाहिजे कारण ते जगाचं आद्य तत्वज्ञान आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ते सगळं नुसतं तेवढंच नाही, सवलतीच्या दरात आज विकलं जातं. हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी, कारण वाचलं गेलं पाहिजे. बरोबर.
त्यातनं पैसे कमवणं हा कुठेच उद्देश नाही. वा. उलट पैसे घालून प्रकाशित, कारण मामांनी जेवढं वाङ्मय प्रकाशित केलं त्या काळात हम्म. त्यातलं 80% वाङ्मय त्यांनी फुकटच वाटले. केवळ लोकांनी ते अभ्यासावं हे त्यांचा उद्देश होता. तो वामनराज प्रकाशनही उत्तमोत्तम साहित्य उत्तम देखण्या पद्धतीने अत्यल्प किमतीमध्ये दिलं. वा वा वा. पण हे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण मामा जे सांगायचे ना तो गूढार्थ इतर कुणीही सांगितलेला बरोबर, कुठे इतर वाचायलाही मिळत वाचायला मिळत. अगदी बरोबर. त्यांची ती अनुभव कक्षाच भिन्न होती, वेगळीच होती. त्यामुळे त्यांच्यासारखं कोणीच नाही. अगदी त्यांचं आणि त्यांच्या नंतर परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाते आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीष दादा या सद्गुरू त्रयीने तिघांनी मिळून जे वाङ्मय प्रकाशित केलंय ते ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांसाठी अक्षरशः सोन्याच्या ताटातली मेजवानी आहे. वा वा वा. पंचपक्वान्नांची काय शतपक्वान्नांची अगदी अगदी खरंय. पहा, म्हणजे अशा वाङ्मयाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर आपण नेमकं कुठं आलं पाहिजे हा पत्ता सुद्धा दादांनी सांगून ठेवलेला आहे. आपण आपल्या कमेंटमध्ये नक्कीच तो पत्ता देऊयात, म्हणजे लोक येतील आणि ज्यांना खरंच इच्छा आहे तळबळीनं त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल. आणि त्याचा शेवट असा आहे, त्या वाङ्मयापाशी जो जाईल तो माऊलींच्या चरणी जाईल. अगदी खरंय. आणि मामांच्या आयुष्याचं ध्येयच ते होतं. वा. माऊलींच्या चरणी जायला पाहिजे. अगदी माऊलींच्या चरणी आला की तो निहाल झाला, त्याला दुसरं काही करायची गरज नाही. माऊली त्याचं कल्याणच करतील. मामांनी जन्मभर हेच ध्येय ठेवलं. त्यांनी स्वतःच तर कल्याण करून घेतलेलंच होतं. ते मुळातच कल्याण रूप म्हणूनच जन्माला आलेले होते, जगाच्या कल्याणासाठीच आलेले होते. आणि त्यांनी ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलं. हे खूप मोठं विशेष काम का आहे, कारण मामांची ज्याच्यावर कृपा होते ना त्याला आतूनच ज्ञानेश्वरीचं प्रेम आहे. वा. हा अनुभव आहे, असंख्य लोकांचा अनुभव आहे की त्यांना आतूनच असं वाटतं की आपण ज्ञानेश्वरी वाचावी, आपण ज्ञानेश्वरी लिहून काढावी, काहीतरी रूपाने ज्ञानेश्वरीची सेवा करावी. आणि काही रूपाने ती माऊलींची वाङ्मयी मूर्ती आहे, त्या ज्ञानेश्वरीची सेवा केली की त्याचं कल्याण झालंच म्हणून समजायचं. अगदी म्हणजे आपल्याही या सगळ्या सांगण्याचा उद्देश तोच आहे की माऊलींच्या पायापाशी जावं आणि ते मामांचा हात धरून जर गेलं वा वा तर त्याच्यासारखं सुख नाही. मग माऊली बहुतेक मांडीवरच घेणार, मामांचा हात धरून आलं. अगदी आपला या सगळ्या संवादाचा तोच उद्देश आहे की मामांच्या माध्यमातून आपण माऊलींच्या पायाशी जायचं. वा. हे वर्ष त्यांच्या 750व्या जयंतीचं वर्ष आहे माऊलींच्या, आणि त्याचा एक औचित्य आहे आणि वारी चालू आहे. म्हणूनच आपण हा सगळा संवाद केला. याचा शेवट आपण असाच करूया की आपण माऊलींच्या पायाशी जायचंय आणि तो मामांचा हात धरून जायचा. अगदी त्यांचा हात धरून जर गेलो तर मला असं वाटतं माऊलींची पूर्ण कृपा झाल्याशिवाय राहणार. अगदी अगदी तशीच आपल्यावर, माऊलींच्या अभ्यासकांवर, मामांच्या प्रेमीजनांवर, सगळ्यांवर व्हावी अशी आपण मामांच्या आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर